तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं तसं सोलार कुकरमध्ये मी आता घरातलेच स्टीलचे डबे वापरायला सुरुवात केलेली आहे। याच्यामध्ये अर्धा कप मसुरीची डाळ घालून स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये निवडलेली गवार घालायची। ही साधारण 2 वाट्या गवार आहे। त्याच्यामध्ये 1 चमचाभर गूळ, हळद, जिरे, हिंग, तिखट, काळा मसाला, तेल, मीठ, कढीपत्ता, टोमॅटो घालून सगळं ढवळून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये अंगाबरोबर पाणी घालायचं आहे। आपल्याला साधारण 1.5 कप पाणी लागतं। अगदी गवार बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे। छान मिक्स करायचं आहे, डबा तयार करून घ्यायचा आहे आणि सोलार कुकरमध्ये ठेवायचा आहे। आता रेसिपीज बरोबरच मी तुम्हाला माझी बाग दाखवते। तर असे आंब्याची झाडं लावलेले आहेत। माझं किचनचं सगळं वेस्ट कंपोस्टमध्ये जातं आणि कंपोस्टवर हे सगळी झाडं मी लावलेली आहेत। तर माझ्याकडे शेवंती आहे, गवती चहा आहे, कारली आहेत। कारल्याचा वेल मस्त आलेला आहे, ह्याच्यामध्ये 3-4 कारली निघतात। काकडी पण येते, हिरवे टोमॅटो आहेत, केळीची झाडं लावलेली आहेत भरपूर सारी, लिंबू आहे, पुदिन्याची पानं आहेत, कढीपत्ता आहे, आणखीन वेगवेगळ्या जातीची टोमॅटो आहेत। इथे पालक आणि मेथी तयार होतीये, आळू आहे, नागवेलीचं झाड आहे, मिरच्या येतात, याला 10-12 मिरच्या येतात। हे सगळं कंपोस्टवर लावलेलं आहे मी आणि मस्त दुधी भोपळासुद्धा तयार होतो आहे। आणि केळीची सालं वगैरे मी टाकून देत नाही, ते झाडांसाठी चांगलं पौष्टिक खत असतं। आणि मी इथे असं कावळ्यांसाठी आणि बुलबुलसाठी केळी आणि पाणी पण ठेवते। 2-2.5 तास झालेत। आता आपली गवारची भाजी छान तयार आहे। यातली गवार आणि डाळ दोन्हीही छान पुरेसं शिजलेलं आहे, अगदी मऊ गाळ पण नाही झालं आहे। मस्त भाजी तयार आहे। पोळी भाजी एन्जॉय करा, नक्की करून बघा। हीच भाजी तुम्ही साध्या कुकरमध्ये सुद्धा करू शकता। थँक्यू।